26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी भारताचा भाग्य विधाता भीमराष्ट्रीय नेता सर्वजनाचाही झाला सुख करता दुःख हरता त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरून त्यांचे थोर उपकार जाऊ नका विसरून नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये आपल्या भारताचं संविधान झाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भारताचं संविधान यायला किती वर्ष लागले ते 11 महिने 18 दिवस का 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भीमबाने भारताचे मान संविधान लिहिले त्याचे थोर उपकार जाऊ नका विसरून नमाती सारेही तुम्ही भीमबाबाच्या चरणी 395 कलमे आणि 9 परिस्थिती भीमबाने लिहून ठेवले भारताच्या घटनेमध्ये 395 कलमे आणि 9 परिस्थिती 395 कलमे आणि 9 परिस्थिती भीमबाने लिहून ठेवले भारताच्या घटनेमध्ये पाहिजे पंडिता भीम बाबावते मानुनी नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर झाली राजेंद्राने स्वीकारली राज्यघटना मंजूर झाली राजेंद्राने स्वीकारली भीमसुपूर्तीमुळे भले झाले मानुनी नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी 26/1/1950 पासून भारताची भीमस्मृती अंमलामध्ये आली देशकाल भारतानं छान झाला म्हणून देशकाल भारतानं चालू झाला म्हणून नमाती सारे तुम्ही भीमबाबाच्या चरणी भीमबाने भारताचे लोकशाही राजे केले लोकशाही म्हणून लोकांचं लोक सरकार झाले का भीमबाने भारताचे लोकशाही राजे केले म्हणूनच लोकातून लोक सरकार झाले म्हणूनच लोकातून लोक सरकार झाले त्र्यंबक साबणेही बघा त्र्यंबक साबणे मी हे गाणं लिहिले म्हणून माझं नाव शेवटचं जगात माझं नाव त्र्यंबक आहे आणि माझ्या नावाचा देव नाशिक जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वराचा नाव करी मी त्र्यंबक आहे तुमच्या नाव देवाचेच आहे मग देव चांगला देव कसा मग देवाचे नाव करी चांगले ठेवायला पाहिजे की देवाचे नाव करी वाईट व्हावे ते राष्ट्रीय होऊ नये देवाचे नाव करी वाईट होऊ नये असं कोण म्हणतं चोरवडचा त्र्यंबक साबणे त्र्यंबक साबणे म्हणे असे गीतातून त्र्यंबक साबणे म्हणे असे गीतातून त्र्यंबक साबणे आणाव किती छान आहे साबणे नवरला मात्र मुलाची काय होते साबण बघा त्र्यंबक साबणे आणावाची खून साबण अंगाचं साबण कपड्याचं साबण साबणे आणावाची खून कोणती आहे साबण माझ्या साबणे आणावाची खून कोणती आहे हा त्र्यंबक